तुम्हाला इन्स्टावरती नवीन इन्स्टा आय डी कशी बनवायची ते शिकवणार आहे. आणि तुमच्या जर अगोदर पण इन्स्टा आय डी असेल आणि त्या प्रायव्हेट असल्यामुळं तुम्हाला त्याच्यात काही व्ह्यूज काही असं तुम्हाला जर ग्रो करायचं असेल इंस्टाग्रामवरती तर ते होत नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला आज इंस्टाग्रामवरती पब्लिक आय डी कशी बनवायची ते शिकवणार आहे. तुमची एज 18 असेल तर तुमची जर 18+ असेल तर ते तुमचं इझिली बनून जाईल. पण तुमची जर 18 असेल तर तुम्हाला कशी इंस्टावरती आय डी बनवायची ते शिकवणार आहे. पण त्याआधी व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल आणि ह्याच्या पुढं तुम्हाला जर असेच युजफुल व्हिडिओ लागत असतील तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर आता मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जातो. तिथं तुम्हाला सगळं काही शिकवणार आहे, सविस्तर माहिती सांगणार आहे. तुम्ही काळजीपूर्वक ऐका. अर्धी मधला व्हिडिओ. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्ही इंस्टाग्राम ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं खाली जे हे आयकन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही अशा पेजवरती ओपन होशाल. पण ह्याच्यावरती काय करायचं आहे, तुम्ही याच्यावरती प्रेस करायचं आहे. तुम्हाला इथं खाली ॲड अकाउंट इथं येईन, हे याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 2 ऑप्शन येईल. त्यापैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे, ते म्हणजे हे खालचं हे ऑप्शन चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ह्याच्यावर चूज केल्यानंतर इथं तुमचा युजर नेम येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे सांगतो की इथं जे युजर नेम येईल ना ते अगोदरच फिल राहून द्या, कारण की हे युजर नेम तुम्ही नंतर चेंज करू शकता. ते पण मी तुम्हाला पुढं सांगतोच. तर तुम्ही नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पेजवरती ओपन होशाल. इथं तुम्हाला असं ऑप्शन अलाव अँड कंटिन्यू पण नाही यूज मोबाईल नंबर फॉर ईमेल, तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. मी माझा पासवर्ड एंटर केला आहे. त्यानंतर आत्ता खरा मेन मुद्दा इथं येतो, ते म्हणजे बर्थ ऑफ डेट. तुम्हाला तुमची बर्थ ऑफ डेट तुम्हाला आता एक करायचं आहे. जसे की माझी खरं बर्थ ऑफ डेट 17 एप्रिल आहे ना, 17 एप्रिल 2010. पण मी हे नाही टाकणार, मी एवढंच टाकन 17 एप्रिल. मी एवढंच टाकणार आहे 17 एप्रिल एवढं टाकलं का त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही डायरेक्ट हे म्हणजे 2005 2001 असं टाकून द्या, ज्याने की तुमची इन्स्टा आय डी ती पब्लिक राहील, प्रायव्हेट नाही राहणार. त्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती स्टार्टवरती क्लिक करायचं आहे, सेटवरती. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर फिल होईल. अल्युरेजवरती क्लिक करायचं आहे. थोडं लोडिंगला टाईम येईल, पण तुमची इन्स्टा आय डी झालेली आहे मित्रांनो तयार. ह्या पहा, तुम्ही इथं प्रोफाईल फोटो लावू शकता. ॲड प्रोफाईल फोटो तुम्ही इथं टाकू शकता, पण मी तुम्हाला आता सहज दाखवतो आहे. त्यामुळं मी डायरेक्ट ह्याच्या इथं स्किपच्या ऑप्शनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं माझी हे सर्व येईन. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मी नेक्स्टवरती दाबतो. त्याच्यानंतर स्किप करतो. तुम्हाला इथं वरती स्किपचं ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. स्किपवरती दाबल्यानंतर स्किप फॉर फॉलोअर्स तुम्हाला परत ह्याच्यावरती इथं स्किपचं ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. स्किप केल्यानंतर इथं तुमची सर्व ईमेल आय डी येईन, जी तुम्ही ह्याने लॉग इन करेला असेल. परत तुम्ही ह्याच्यावरती स्किपवरती क्लिक करायचं आहे आणि स्किप करायचं आहे. परत तुम्ही मित्रांनो इथं वरती तुम्हाला स्किपचं ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक गेट स्टार्ट. बघा मित्रांनो, माझी
पूर्णपणे इन्स्टा आय डी तयार झालेली आहे. ही माझी इन्स्टा आय डी आहे, याला मी पहिल्यांदा फॉलो करतो. त्यानंतर नाही पहा मित्रांनो, हे माझे इन्स्टा आय डी आहे. आणि मी तुम्हाला बोललो होतो तुम्ही हे नाव कसं काय बदलायचं. तुम्ही इथं एडिट, थांबा मित्रांनो मी तुम्हाला परत दाखवतो. मित्रांनो तुम्हाला इथं एडिट प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ना तुम्ही तुमचं हे नाव बदलू शकता. तुमचं काय नाव असेल XYZ ते तुम्ही टाकू शकता. काही पण नाव तुम्ही टाकू शकता आणि इथं ओके करू शकता. त्यानंतर तुम्ही इथं बिगनेल हे सर्व टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला दाखवतो ही प्रायव्हेट आहे की पब्लिक आहे. इथं गेल्यानंतर तुम्हाला इथं हे आहे प्रायव्हेट अकाउंट. तुम्ही इथं दाबलं तर हे प्रायव्हेट होईल पण तुम्हाला ह्याच्यावरती दाबायचं नाही मित्रांनो. मी तुम्हाला फक्त दाखवतो आहे. इथं ही पब्लिक अकाउंट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इन्स्टा अकाउंट बनवू शकता. धन्यवाद मित्रांनो.